नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पहिल्या भागात आपण पाहिले की कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकणारा गोरा पान देखणा केदार भाजी मंडईत एका सावळ्या रंगाच्या पण सुंदर आणि आपल्या कामात मग्न असणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्या फक्त एका झलकसाठी तो आईबाबांना प्रोजेक्टचे खोटे कारण सांगून दर गुरुवारी अधिकृतपणे बाजारात जाऊ लागतो. आता पुढे पाहूया की तो त्याची भावना तिच्यापर्यंत कशी पोहोचवतो. त्यासाठी पाहूया सावळ्या रंगाची ती भाग 2. दिवसामागून दिवस सरकत होते आणि केदारच्या वागण्यात झालेला बदल आता केवळ त्याच्या घरापुरता मर्यादित राहिला नव्हता. त्याचे कॉलेजमधील मित्र, विशेषतः त्याचा जिगरी दोस्त रोहन, याला केदारमध्ये काहीतरी विचित्र जाणवू लागले होते. एरवी दर बुधवारी रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन राहणारा, मित्रांसोबत पबजी खेळणारा किंवा कट्ट्यावर बसून गप्पा मारणारा केदार आता बुधवार उजाडला की रात्री 10 वाजताच झोपायला जायचा. अरे केदार, काय झाले तुला आजकाल? गुरुवारी सकाळी असं काय मोठं काम असतं तुला? रोहनने गुरुवारी दुपारी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा पिता पिता विचारले. केदारने चहाचा घोट घेतला आणि नेहमीप्रमाणे खोटे हसून म्हणाला, अरे काही नाही, तुला तर माहिती आहे ना, शेवटचं वर्ष आहे. त्यात मी एक महत्त्वाचा प्रोजेक्ट करतोय, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि स्थानिक बाजारपेठा. त्यासाठी मला दर गुरुवारी सकाळी लवकर उठून मंडईत जावं लागतं. रोहनने त्याच्याकडे संशयाने पाहिले. प्रोजेक्ट? आणि तोही तू करतोयस? मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा आणि भाजी मंडईचा काय संबंध बे? आणि प्रोजेक्ट करतोयस तर मग तुझा चेहरा दर गुरुवारी दुपारी असा गुलाबासारखा का फुललेला असतो? आणि तुझ्या त्या प्रोजेक्टच्या वहीत काय लिहितोस तू? केदारने पटकन आपली वही मागे लपवली. त्या वहीत प्रोजेक्टचे आकडे कमी आणि त्या सावळ्या मुलीच्या चेहऱ्याची, तिच्या डोळ्यांची आणि तिच्या हसण्याची वर्णनेच जास्त होती. केदारने विषय बदलला, पण त्याच्या मनात फक्त एकच विचारचक्र सुरू होते. पुढचा गुरुवार कधी येणार? जवळपास महिना उलटून गेला होता. केदार दर गुरुवारी जायचा, लांबून तिला पाहायचा, भाजी घ्यायचा आणि परत यायचा. पण या एका महिन्यात त्यांच्यात भाऊ किती झाले आणि 15 रुपये झाले, या पलीकडे एकही शब्द बोलणे झाले नव्हते. तिचे नाव काय आहे, ती कुठून येते, ती कॉलेजला जाते की फक्त शेती करते, हे केदारला काहीच माहीत नव्हते. या गुरुवारी केदारने ठरवले होते की काहीही करून आज तिचे नाव तरी विचारायचेच. सकाळी 8 वाजता केदार नेहमीप्रमाणे मंडईत पोचला. आज हवेत हलकीशी गारठ होती. मंडईत नेहमीसारखीच धावपळ सुरू होती. केदार धावत्या पावलांनी थेट तिच्या त्या ठरलेल्या कोपऱ्याकडे गेला. पण तिथे पोहोचताच त्याचे पाय जागच्या जागी खिळले. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. तिथे तिचे गोणपाट नव्हते. तिथे भाज्यांच्या टोपल्या पण नव्हत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती तिथे नव्हती. तिच्या जागेवर आज एक वयस्कर आजोबा पांढरी टोपी घालून बसले होते आणि मुळे विकत होते. केदारचा जीव कासावीस झाला. तो आजूबाजूला पाहू लागला. ती आली नाही का? का तिची जागा बदलली? की आज ती आजारी आहे? असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. ज्या मुलीला पाहिल्याशिवाय त्याचा आठवडा पूर्ण होत नव्हता, ती आज समोर नव्हती. केदारला संपूर्ण बाजार उजाड वाटू लागला. तो धीर धरून त्या आजोबांजवळ गेला. आजोबा, ते दर गुरुवारी इथे एक मुलगी बसायची ना भाजी विकायला, ती सावळ्या रंगाची, पालेभाज्या घेऊन बसायची, ती आज आली नाही का? त्या आजोबांनी चष्म्यातून केदारकडे पाहिले. कोण? सावनी का? अरे, ती आज जरा उशिरा येणार आहे. तिच्या घरची म्हैस व्यायली आहे सकाळी, त्यामुळे दूध काढून सगळं आवरून यायला तिला वेळ होईल. येईल ती तासाभरात. तुला भाजी पाहिजे असेल तर घे माझ्याकडून. सावनी. केदारच्या कानात ते नाव एखाद्या गोड संगीतासारखे घुमले. शेवटी त्याला तिचे नाव समजले होते. सावनी. किती सुंदर आणि तिच्या सावळ्या रंगाला साजेसं नाव होते ते. नाही आजोबा, मी नंतर येतो, असे म्हणून केदार चेहऱ्यावर आनंद लपवत एका चहाच्या टपरीवर जाऊन बसला आणि सावनीची वाट पाहू लागला.
साधारण पाऊण तासानंतर बाजाराच्या मुख्य कमानीतून एक मुलगी डोक्यावर भाजीची मोठी टोपली घेऊन गडबडीने येताना दिसली. ती सावनीच होती. आज तिने फिक्कट हिरव्या रंगाचा साडी ब्लाऊज घातला होता. डोक्यावरचा पदर खेचलेला होता. टोपलीच्या वजनाने तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. पण तिच्या चेहऱ्यावर थकव्यापेक्षा एक वेगळाच उत्साह होता. ती धावतच तिच्या जागेवर आली. तिने टोपली खाली ठेवली आणि सुटकेचा श्वास घेतला. पटकन गोणपाट अंथरून भाज्या मांडायला सुरुवात केली. ती आज उशिरा आल्यामुळे आजूबाजूचे ग्राहक आधीच दुसऱ्या भाजीवाल्यांकडे गेले होते. केदार चहाच्या टपरीवरून हे सर्व पाहत होता. तो हळूच उठला आणि तिच्या दिशेने चालू लागला. आज तिच्या चेहऱ्यावर उशीर झाल्याची थोडी धास्ती होती. ती पटापट मेथी, कोथिंबीर आणि पालकच्या गड्ड्या रचत होती. तेवढ्यात तिथे बाजारातील काही गुंड तरुण आले. ते सहसा बाजारात फिरून छोट्या दुकानदारांकडून हप्ता वसुली करायचे किंवा मुलींची छेड काढायचे. त्यातल्या एकाचे नाव होते बब्या. बब्या सावनीच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने मुद्दाम आपल्या पायाने तिच्या समोरची कोथिंबीरीची गड्डी बाजूला उडवली. काय ग सावनीबाई, आज खूप उशीर झाला यायला. काय मग आज बाजार बसेल की नाही तुझा? बब्या खदाखदा हसत म्हणाला. त्याचे मित्रही मागे हसले. सावनीचा चेहरा भीतीने पांढरा पडला, पण तिने स्वतःला सावरले. बब्या भाऊ, आज घरात खूप काम होतं म्हणून उशीर झाला. बाजूला व्हा, मला धंदा करू द्या. गिरायकं यायची वेळ झालीये, ती नम्रपणे पण करारी आवाजात म्हणाली. असा कसा बाजूला होऊ? आज उशीर झालाय ना, मग दंड भरावा लागेल. दे 100 रुपये काढ. बब्याने हात पुढे केला. सावनीचे डोळे पाणावले. अजून बोहणी पण झाली नाही भाऊ, कुठून देणार पैसे? गरिबाच्या पोटावर पाय नका देऊ. ती गयावया करू लागली. हे सर्व लांबून पाहणाऱ्या केदारच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आजवर त्याने कॉलेजमध्ये भांडणे केली होती, पण ती फक्त मुलामुलांमधली असायची. पण एका स्वाभिमानी कष्टाळू मुलीला असे कोणी त्रास देत असेल तर तो शांत बसणे शक्यच नव्हते. केदार ताठ पाऊले टाकत थेट बब्याच्या समोर जाऊन उभा राहिला. केदारची उंची आणि पिळदार शरीरयष्टी पाहून बब्या थोडा मागे सरकला. काय रे, काय अडचण आहे तुझी? केदारने अतिशय शांत पण गंभीर आवाजात विचारले. तू कोण बे? चल निघ बाजूला, आमचा इथला वैयक्तिक मामला आहे. बब्याने रुबाब दाखवायचा प्रयत्न केला. केदारने बब्याच्या शर्टाचा कॉलर पकडला नाही की त्याला मारले नाही. त्याने थेट आपला मोबाईल काढला आणि म्हणाला, मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या बाजाराच्या पोलीस चौकीतले PI साहेब माझे काका आहेत. त्यांना फोन लावून विचारू का की मंडईत भाजीवाल्यांना कोण त्रास देतंय? वास्तविक केदारचे काका पोलीस नव्हते, पण त्याने वेळेवर हुशारी वापरली होती. पोलीस या एका शब्दाने बब्या आणि त्याच्या मित्रांचे अवसान गळाले. बाजारात पोलिसांचा ससेमिरा कोणाला नको असतो? अरे नाही भाऊ, आम्ही तर सहज गप्पा मारत होतो. चला रे पोरांनो, असे म्हणून बब्या आणि गँगने तिथून काढता पाय घेतला. बाजारातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. सावनी मात्र थिजल्यासारखी केदारकडे पाहत राहिली. तिचे ते काळेभोरे डोळे कृतज्ञतेने भरून आले होते. थँक्यू भाऊ, तुम्ही वेळेवर आलात, नाहीतर याने उगाच राडा केला असता. सावनी पदराने कपाळावरचा घाम पुसत म्हणाली. केदारने मनातून तो भाऊ शब्द काढून टाकायचा प्रयत्न केला आणि हसून म्हणाला, काही हरकत नाही, आणि मला भाऊ नका म्हणू, माझं नाव केदार आहे. मी कॉलेजला शिकतो. सावनीने पहिल्यांदाच केदारकडे नीट पाहिले. एका सुशिक्षित, गोऱ्यापान आणि देखण्या मुलाने तिच्यासाठी बाजारातल्या गुंडांशी पंगा घेतला होता हे तिच्या मनाला स्पर्शून गेले. मी सावनी, ती लाजत म्हणाली. मला माहिती आहे. केदारच्या मुखातून अनावधानाने निघून गेले. सावनीने आश्चर्याने विचारले, तुम्हाला कसं माहिती? मी तर कधी सांगितलं नाही. केदार एकदम गडबडला. ते मगाशी तिथल्या आजोबांनी तुमचं नाव घेतलं होतं म्हणून ऐकलं. सावनीच्या चेहऱ्यावर एक सुंदर निरागस हसू उमलले. तिच्या सावळ्या गालांवर पडलेली ती खळी पाहून केदार पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला. त्या दिवसानंतर केदार आणि सावनी यांच्यातील अंतर बरेच कमी झाले होते.
आता केदार फक्त लांबून पाहणारा गिराईक राहिला नव्हता, तर तो तिचा चांगला मित्र बनला होता. दर गुरुवारी केदार तिथे यायचा. सावनी त्याला आवर्जून बसायला एक छोटी लाकडी पाट द्यायची. कॉलेजचा हा एवढा मोठा मुलगा मंडईत एका सावळ्या मुलीच्या शेजारी येऊन बसतो, भाजी विकण्यात तिला मदत करायचा. या सगळ्या प्रवासात केदारला सावनीबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या. सावनीचे वडील आजारी असायचे. घरी तिची आई आणि एक छोटा भाऊ होता. घरातली परिस्थिती बेताचीच होती. सावनी स्वतः 12वीपर्यंत शिकली होती, पण घरच्या परिस्थितीमुळे तिला पुढे शिकता आले नाही. ती स्वतः शेतात काम करायची आणि दर गुरुवारी स्वतःच्या शेतातली ताजी भाजी घेऊन बाजारात यायची, जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल. तिची ही कष्ट करण्याची वृत्ती पाहून केदारचे तिच्याबद्दलचे प्रेम आणखीनच वाढले. तिला स्वतःच्या परिस्थितीची लाज नव्हती, उलट स्वाभिमान होता. एकदा केदारने तिला विचारले, सावनी, तुला वाईट नाही का वाटत? तुझ्या वयाच्या मुली कॉलेजला जातात, छान कपडे घालतात, फिरतात, आणि तू या चिखलात बाजारात बसून भाजी विकतेस. सावनीने अतिशय शांतपणे उत्तर दिले, केदार भाऊ, सॉरी केदार, कष्ट करण्यात कसली लाज? माझी आई सांगते, स्वतःच्या कष्टाने कमवलेली एक भाकरी दुसऱ्याच्या तुकड्यांवर जगण्यापेक्षा 1000 पटीने चांगली असते. आणि हा सावळा रंग आणि ही मातीच माझी ओळख आहे. सावनीचे हे विचार ऐकून केदार थक्क झाला. त्याला जाणवले की सुंदर चेहरे खूप मिळतील, पण असे सुंदर विचार असणारे मन फक्त आणि फक्त याच सावळ्या मुलीकडे आहे. या सगळ्यात केदारला सावनीचे विचार खूप आवडले होते. घरच्या परिस्थितीमुळे तिचे शिक्षण सुटले होते, पण तिच्यात कमालीचा स्वाभिमान होता. तिचे ते सुंदर विचार ऐकून केदार आता तिच्या सावळ्या रंगाच्या आणि कष्टाच्या पूर्णपणे प्रेमात बुडाला होता. त्याने ठरवले होते की पुढच्या गुरुवारी तो सावनीला आपल्या मनातील भावना सांगणार, म्हणजेच तिला प्रपोज करणार. सगळे काही खूप सुंदर सुरू होते. केदार आता सावनीला आपले सर्वस्व मानू लागला होता. ठरल्याप्रमाणे पुढचा गुरुवार उजाडला. केदार अत्यंत उत्साहाने हातात गुलाबाचे फूल घेऊन, जे त्याने ते आपल्या पिशवीत ठेवले होते, मंडईत पोहोचला. आज त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि धाकधूक होती. पण जेव्हा तो सावनीच्या नेहमीच्या कोपऱ्यात पोहोचला, तेव्हा तिथे सावनी नव्हती. तिच्या जागी तिची आई डोक्याला पदर बांधून ढसाढसा रडत होती. आजूबाजूचे काही भाजीवाले गोळा होऊन त्यांना धीर देत होते. हे दृश्य पाहताच केदारच्या हातातली भाजीची पिशवी खाली गळून पडली. त्याचा जीव कासावीस झाला. तो धावतच सावनीच्या आईजवळ गेला आणि खाली बसून घाबरत म्हणाला, मावशी, मावशी, काय झालं? तुम्ही का रडताय? सावनी कुठे आहे? ती आज बाजारात आली नाही का? सावनीच्या आईने रडत रडत केदारकडे पाहिले. तिचे डोळे सुजले होते. ती अत्यंत हताश आवाजात म्हणाली, बाळा, माझी सावनी आज बाजारात नाही येणार रे. काल संध्याकाळी बाजार संपून घरी जाताना एका भरधाव गाडीने ती ज्या गाडीत बसलेली त्या गाडीला जोरात धडक दिली. माझ्या लेकीचा मोठा ॲक्सिडेंट झाला रे. खूप रक्त गेले तिचं. ती सध्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे. ॲक्सिडेंट? हॉस्पिटल? हे ऐकताच केदारच्या डोळ्यांसमोर संपूर्ण अंधारी आली. त्याच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. ज्या सावनीला तो आपल्या मनातील प्रेम सांगायला आला होता, ती आज मृत्यूच्या दारात उभी होती. खिशातलं ते गुलाबाचं फूल त्याच्या हातातून गळून मातीत पडलं. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, केदार तिच्या काळजीपोटी तिला पाहायला हॉस्पिटलमध्ये पोहोचतो, पण सावनी तिथे नसते. मग सावनी गेली कुठे? आणि तो जेव्हा तिला भेटायला घरापर्यंत जाईल, तेव्हा ती त्याच्याबद्दल काय विचार करेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.